हॅलो, वेलकम अगेन. सो आजचा दिवस मस्त वाटतंय मला, कारण की आज लाईट आहे. एनिवे आज मी घरी आहे, आज माझं ऑफिस पण आहे. सो आज आमचा रेस्ट डे आहे. तर मी आत्ता उठून फ्रेश झाली आहे. बघू नाश्त्याला काय म्हणतं आपल्याकडे. काय नाश्त्याला? डोसा, सॉरी उत्तप्पम. तिला बनवायला सांग ना ग. अरे तिला जेवण नाही येत. तरी माझी मम्मी सकाळी सकाळी उठून रोज कामं करते. मला वाटलं की आराम करायला आली, पण ती काही आराम करत नसते. जस्ट मॉमी थिंग्स. सध्या मला पण खायला. तर किती नाही ही काय पद्धत आहे उत्तपम खाण्याची? असं खातात उत्तपम? माझ्या मम्मीने शिकवलंय मला असं खायला. लास्ट वीकच डीमार्ट जाऊन सगळं किराणा भरला होता आणि हे लोक येऊन 2 दिवस झाले. माझं सगळं संपलं. माझं राईस संपला, माझं ऑइल संपला, माझी डाळ संपली, जे मी आत्ता स्विगीवरून ऑर्डर केलं आहे. बाय द वे स्विगीवर तुम्हाला जर नसेल माहिती तर मी सांगते, जर तुमचं ऑर्डर आय गेस 200 अबाव होत आहे तर तुम्हाला 9 रुपीजमध्ये खूपशा वस्तू मिळतात. तर मला 9 रुपीजमध्ये हे टोमॅटो मिळालेले इतके 500 ग्रॅम्स म्हणजे हाफ केजी. फ्री का या कम में माल मिलने का अलग ही खुशी होती है. असं होतं जेव्हा आपण एकटं राहतो आणि आपल्या घरी कोणी आलं की आपलं सगळं बिजट हे घालतं. जस्ट किडिंग. घरच्या आल्यावर खूप बरं वाटतंय. म्हणजे मी सांगते तुम्हाला, मी सकाळी उठल्या लगेच किचनमध्ये जायची आणि सगळे कामं आवरून ऑफिससाठी बसायची. म्हणजे मला खूपच थकायला व्हायचं. बट मम्मी आली आहे. मम्मी सकाळपासनं नाश्ता, जेवण सगळं रेडी करते. इवन ताई घरसुद्धा आवरते, झाडू पोछा करते ती. तर मला काहीच करावं लागत नाही आहे आणि माझी तब्येत पण थोडी बरी नाही आहे, म्हणून मला तसंही झालं नसतं. बट थँकफुली की हे लोक आले तर खूप खरंच खूप छान झालं आहे मला. हाँ, पण 4च दिवस आहेत. 4 दिवसानंतर फिर वही जिंदगी. 4 दिन की चांदनी फिर अंधेरी रात हो जाएगी मेरी. ऐसा ऊंचा ऊपर करके चलने वाली हूँ ऐसे. क्यों क्यों क्यों? क्योंकि आज सैलरी आई है. आपकी सैलरी आ गई? सबकी सैलरी नहीं आती लेकिन आज असं झालं आहे की लाईट खूप ये जा करते आणि व्होल्टेज खूप कमी आहे. त्यामुळे आणि माझं लॅपटॉप पण डेड आहे. माझा फोनसुद्धा खूप कमी चार्जिंग आहे फोनमध्ये आणि वायफाय पण काम करत नाही आहे. सो मला ऑफिस जायला लागत आहे. तसं मी आज वर्क फ्रॉम होम करणार होती, बट मला ऑफिस जायला लागत आहे. सो मी आता ऑफिसला निघते. मी जेवणसुद्धा केलं नाही, फक्त नाश्ता केला होता. अँड बाय द वे ही माझी कुर्ती आहे जी मी काल तुळशीबागेतून घेतली. सो मला हा पॅटर्न ॲक्च्युली भरपूर आवडला, खूप आवडला आणि असं थोडा न्यू पॅटर्न वाटला, सो म्हणून मी घेतली. ऑफिस बोलणारे काम आहे. येऊन बसलेली आहे बिकॉज इट्स फ्रायडे. सो मी आता चालली आहे घरी, कारण की मला खूप भूक लागली आहे आणि मम्मीने पावभाजी बनवली आहे आणि मला पावभाजी खायची आहे. सो मी ऑफिसमध्ये जेवत नाही आहे. मी काम केलं पटपट जितकं होऊ शकलं आणि सगळे लॅपटॉप, पॉवर बँक, फोन सगळं चार्ज करून घेतलं एकदम फुल. आणि आत्ता मी जाते घरी. मला इतकी भूक लागली आहे, बट मला खरंच पावभाजी खायची खूप इच्छा आहे. तर मी आता जाऊन पावभाजी खाणार. ऑटो आलेला आहे आय गेस. सो चला. सो मी आली घरी. बरं वाटतं ना जेव्हा तुम्ही एकटे असता, पण तुमच्या घरी कोणतरी असला आणि तुम्हाला आता बेल वाजवायची ना, की तुम्हाला लॉक ओपन करायचं आहे. खूप छान फिलिंग आहे. बट आय गेस लाईट नाही आहे. लाईट असून आलेली नाही आहे. बिचारे माझी मम्मी आणि माझी ताई माहीत नाही काय करत असते. काय करत आहे तुम्ही? लाईट अजून नाही आली? झोपलोय नाही. बिचारे. झोपा तुम्ही, मी जेवतो. मला खूप भूक लागली. पावभाजी खाऊंगी. बाय द वे हे आहे
हेल्दी गाइस, हेल्दी व्हीट पाव आहे, नॉट मैदा, इट्स व्हीट पाव. सो झालं हे. त्या दिवशी मी ॲक्च्युली जेव्हा डीमार्टला गेली होती तर मी तिथून रेडीमेड बर्गर पॅटी ते जे फ्रोझन असतात ना ते घेऊन आलेली. सो ते होते उरलेले. तर मी विचार केला की ह्याचं बर्गरचं जे बन असतं ते मी ऑर्डर करून घेते. तर मी व्हीट बर्गर बन असं ऑर्डर करायला गेली आणि केलं. आणि जेव्हा ऑर्डर आली तेव्हा बघते तर काय की हे पाव होते. म्हणजे मी चुकून बर्गर बन न करता हे पाव ऑर्डर केले आणि हे पाव ऑर्डर केले होते. त्यामुळे मग मम्मीला पावभाजी बनवावी लागली. पावभाजी बनवावी लागली. बट चला ठीक आहे, ॲटलीस्ट कामात आले, वेस्ट तर गेले नाही. हे झाले आपले पाव आणि आता आपण घेणार भाजी. बघा भाजी किती टेस्टी असते. आणि माझ्याकडे इव्हन भाजी सॉरी खाली बसून आवडतं जेवण करायला. बघितलं तुम्ही ह्यांची लाईफ. ये वही लाइफ है जो मैं चाहती हूँ भगवान. मैं चाहती हूँ ये लाइफ मस्त सोए है और मुझे अभी लैपटॉप खोलना है, काम करना है, चेंज करना है. हे भगवान, मेरी ज़िंदगी में कितने कष्ट हैं. मुझे भी ऐसी लाइफ चाहिए. खाओ पियो सो और ऐश करो मित्रों. पर हम अभी बैग में से लैपटॉप निकालते हैं और मजदूरी करते हैं. हीच माझी लाईफ आहे. अशीच असते माझी लाईफ. कॉर्पोरेट मजदुरी करायलाच तर मी आलेली आहे. आणि ब्लॉगिंग मी ह्यासाठी सुरू केलेली आहे की मला या कॉर्पोरेट मजदुरीपासून छुटकारा मिळेल. सो गाईज प्लीज, फ्रेंड्स प्लीज मला सपोर्ट करा आणि मला अशी लाईफ मिळू द्या त्याच्यात मला हे लॅपटॉप परत हे असं लॅपटॉप परत ओपन करायला नाही लागणार. परत चेअरवर बसून काम करायला नाही लागणार. चला तर आता मी करते माझं काम आणि मग तुम्हाला भेटते नंतर. सो फायनली लाईट आलेली आहे. खूप कार लाईटच्या आमच्यावर किती लाईट आलेली आहे. आणि आजचा दिवस खूप असा चांगला नाही वाटला मला. असा सकाळ तर खूप छान झाली होती. बट जसं दिवस पुढे सरकत गेला तसं तो असा वाईट असा होत गेला. सो आता मी विचार केला की थोडंसं माइंड फ्रेश करायला आणि मूड लाईट करायला. नाही तुम्ही जसं समजताय तसं काहीच नाही आहे. मी असा विचार करते की स्पा करायला जाऊया. तर आम्ही हेअर स्पाला चाललो आहे, मी आणि ताई. जा पेमेंट कर. आम्ही आलो आहे स्पा करून. दिसतंय आमचे केस स्पा केल्यासारखे छान दिसत आहे ना. 1500 रुपये देऊन नाही 1550 रुपये देऊन आम्ही स्पा केलेला आहे. म्हणजे की 3100 रुपये दोघींचे. बाय द वे सांग, तुला कसं वाटतंय माझ्याकडे येऊन? मस्त. खोटं बोलते? खरं सांग. खरं छान वाटते. छान फिरवते ती आम्हाला. आता आपण हा व्लॉग इथेच संपवूया. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.